नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत करत आहे. आज मी सँडविच ढोकळा, तांदळापासूनचा हा सँडविच ढोकळा अतिशय सॉफ्ट कसा होईल याबद्दलची काही टिप्स सांगणार आहे आणि हे कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला मी 1.5 कप साधारणतः तांदूळ घेतला आहे. हा नॉर्मल आपण जो भात बनवायला वापरतो तोच तांदूळ मी घेतला आहे. तर इंद्रायणी तांदूळ मी हा घेतला आहे. यानंतर 1 कप मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि हे तांदूळ आणि डाळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 पाण्यात धुवून घेतला आहे आणि धुतल्यानंतर साधारणतः 7 ते 8 तास मी हे भिजवून घेतलं आहे. 7 ते 8 तासानंतर मी आता हे मिक्सर जारमध्ये संपूर्ण बारीक करून घेणार आहे. त्याचबरोबर मी इकडे 1 कप साधारणतः पोहे घेतले आहे. ते देखील मी भिजवून घेतले आहे 10 मिनिटापूर्वी आणि लगेचच हे देखील मी यामध्ये घालून आणि बारीक अशी याची पेस्ट करून घेणार आहे. इडलीला ज्या पद्धतीने बॅटर लागतं त्या पद्धतीने आपण हे बनवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी हे बॅटर बनवून घेते आहे आणि आता पुन्हा साधारणतः 5 तास मी हे फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे. दळून झाल्यानंतर पुन्हा आपण हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आता 5 तासानंतर तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित असं हे बॅटर तयार झालं आहे. आता हे बॅटर मी एका भांड्यामध्ये थोडंसं काढून घेणार आहे. तर हे बॅटर थोडंसं मी काढून घेणार आहे कारण की आपण ह्याच्यापासून एक लेयरचं आपण सँडविच बनवणार आहे. तर खालच्या लेयरसाठी आपण थोडंसं बॅटर बाजूला काढून घेतो आहोत. तर 2 मोठे चमचे साधारणतः मी हे बॅटर बाजूला काढून घेतलं आहे आणि बाकीचं बॅटर मी शिल्लक ठेवलं आहे. तर आपल्याला ह्यावरती सँडविच ढोकळा बनवायचा आहे, त्यामुळे नंतर बाकीचं बॅटर आपल्याला लागणार आहे. तर सुरुवातीला मी थोडंसं बॅटर काढून घेतलं आहे, जितकं की आपल्याला खालची लेयर बनवून घ्यायची आहे तितकी. तर साधारणतः मोठे 2 चमचे भरून मी हे बॅटर काढून घेतलं आहे. यानंतर आता ह्या बॅटरमध्येच आता मी पाणी आणि मीठ घालून घेणार आहे. चवीनुसार आपल्याला यावरती मीठ घालून घ्यायचं आहे. तर मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे घट्टसर बॅटर तयार झालं आहे, त्यासाठी मी थोडंसं पाणी घालून ते थोडंसं पातळ करून घेणार आहे. फार पातळ असं हे बॅटर बनवायचं नाही आहे, तर या पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी असावी. आणि आता या बॅटरमध्ये मी मीठ घालून घेणार आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर साधारणतः मी अर्धासा चमचा मीठ घालून घेतलं आहे. मीठ मी घातल्यानंतर हे बघा अर्धासा चमचा मीठ घालून हे पुन्हा मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित. जितकं तुम्ही मिक्स करून व्यवस्थित हे करणार तितकं ते बॅटर हलकंसं होईल. आणि आता याच्यामध्ये 1 चमचा भरून तेल देखील मी घालून घेतलं आहे आणि आता इथे मी इनो पावडर घेतली आहे. तर 1 चमचा इनो पावडर मी घालून घेतली आणि त्यावरतीच लगेचच 1 चमचा पाणी घालून हे संपूर्ण मिक्स करून असं फेटून घेतलं आहे. तर हे संपूर्ण फेटल्यानंतर या पद्धतीने हे पीठ फुगलं गेलं आहे. आता लगेचच डोश्याच्या पात्रामध्ये मी तेल लावून घेतलं आहे. तेलामध्ये हे संपूर्ण बॅटर लगेचच टाकून आणि एका स्टीम घ्यायची आहे आपल्याला. तर फार अशी स्टीम मोठी घ्यायची नाही आहे, छोटीशी स्टीम घ्यायची आहे, म्हणजे वरचं जे कवर आहे त्याला दुसरं पीठ चिटकता कामा नये इतकी आपल्याला स्टीम घ्यायची आहे. तर मी फक्त 5 मिनिटासाठी ही स्टीम करायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण इकडे चटणीची तयारी करूया. त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि कोथिंबिरीच्या कवळ्या काड्या ज्या असतात त्या घेतल्या आहे. पुदिना घेतला आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि ह्याचमध्ये 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि आता यामध्ये 1 चमचा चाट मसाला मी घातला आहे आणि याची बारीक असं वाटण करून घेणार आहे. थोडंसं पाणी घातलं आहे आणि याची वाटण मी करून घेणार आहे. ग्रीन चटणी आपण बनवून घेतोय आणि हे संपूर्ण आता बारीक अशी पेस्ट मी याची बनवून घेणार आहे. तर ह्या पद्धतीने अगदी अशी ग्रीन अशी चटणी आपली बनवून झाली आहे. पुन्हा मी आता त्याच बाउलमध्ये थोडेसे 2 चमचे बॅटर घेतले आणि ह्या बॅटरमध्ये आता मी पाणी न घालता ही संपूर्ण चटणी यामध्ये घालून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता ग्रीन कलर असा छान ह्या बॅटरला आला आहे. तर 2 चमचे बॅटर पुन्हा मी घेतलं आहे आणि आता हे मध्ये हिरवी चटणी आपण घालून घेतली आहे. चवीनुसार थोडंसं मीठ मी चटणीत आधीच घातलं होतं आणि पिठामध्ये थोडंसं आवश्यक असेल तर मीठ घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये अगदी चिमूटभर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद घालू शकता. तर मी अगदी थोडीशी हळद म्हणजे अर्धासा चमचा हळद घालून घेतली आहे. हळद घातल्यानंतर हे संपूर्ण बॅटर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. आणि आता इकडे तुम्ही बघू शकता अगदी वरचं कवर संपूर्ण व्यवस्थित
सुकलं गेलं आहे, बोटाला लावून बघितलं तर ते चिटकत नसेल तर आता त्यावरती आपण हे संपूर्ण बॅटर घालून घेणार आहे. यामध्ये पण आता 1 चमचा इनो आपण घालून घ्यायचा आहे आणि या बॅटरमध्ये आणि पुन्हा आपण हे असं लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण 5 मिनिटासाठी आता हे झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण दुसरं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर पुन्हा 2 चमचेचं बॅटर अजून आपण घेणार आहोत एका बाउलमध्ये. आता दुसरा बाउल मी घेतला आहे, त्यामध्ये 2 चमचे बॅटर मी पुन्हा घेतला आहे आणि यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे आणि मीठ आणि इनो घालून घेणार आहे. तर इनो अर्धा चमचा आपण इनो घालून तो फर्मेंट करून घ्यायचा आहे. 1 चमचा मीठ घातला आहे मी आणि आता हे व्यवस्थित मिक्स केलं आहे, पाणी घातलं आहे आणि आता इनो घालून घेणार आहे यामध्ये. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने इनो घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घातल्यानंतर या पद्धतीने व्यवस्थित आपलं हे पीठ फेटून घ्यायचं आहे. छान असं ते हलकंसं होतं. हलकंसं झाल्यानंतर लगेचच आपलं इकडे वाफ जी द्यायला आपण ढोकळा ठेवला होता त्यावरती वरचं जर कवर अगदी सुकलं असेल, म्हणजे बोट जर लावून बघितलं तर ते चिटकत नसेल, तर त्यावरती आता आपण हे बॅटर घालून घेणार आहोत. तर आता आपलं हे बॅटर रेडी झालं आहे आणि आता यामध्ये मी 1 चमचा इनो घालून हे फर्मेंट करून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित इनो घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मी बॅटर आणि आपलं हे बॅटर अगदी हलकंसं झालं आहे आणि आता इकडे वाफ देऊन झालेली आहे. तर हे बघा अगदी सुक्कं असं हे वरची लेयर झाली आहे. आता यावरच आता मी पुन्हा दुसरं जे काही बॅटर व्हाईट कलरचं करून घेतलं होतं ते तयार करून घेतले आणि ते बॅटर देखील मी आता ह्या पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे साधारणतः 15 मिनिटासाठी. हाय फ्लेमवरती आता तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. तर या पद्धतीने एक एक लेयर लावत आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आता मी पुन्हा 15 मिनिटासाठी हे व्यवस्थित वाफवून घेत आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही चाकूच्या साहाय्याने चेक करू शकता. तर तुम्हाला मी दाखवते या पद्धतीने चाकूला आतमध्ये जर चिटकत असेल तर आतमधल्या भागाला जर या पद्धतीने बॅटर चिटकलं असेल तर हे शिजलं गेलं नाही हे तुम्ही समजू शकता. पुन्हा मी 10-15 मिनिटांनी चेक केलं आहे तर चाकूला कुठल्याही प्रकारचं बॅटर चिटकलं नाही, म्हणजे आपला हे व्यवस्थित ढोकळा आपला झाला आहे. तर साधारणतः 20 मिनिटं मला हे लागले आहे संपूर्ण प्रोसेसला, कारण आपण लेअरप्रमाणे आपण ढोकळ्याचं बॅटर घालत होतो. आता हे संपूर्ण थंड होऊ द्यायचं आहे बॅटर. हा जो ढोकळा आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे. जर तुम्ही गरम असेल आणि त्यावेळेस कट केला तर तो असा तुटतो, बऱ्याच प्रकारे तुटतो. तर पूर्णतः थंड होऊ द्यायचं हे आणि या पद्धतीने आता मी चौकोनी शेप असे कट करून घेणार आहे. सुरुवातीला सरळ आणि नंतर आडवे. तर ह्या पद्धतीने आता मी संपूर्ण कट करून घेतला आहे. हे बघा किती सुंदर असा हा सँडविच ढोकळा तयार झाला आहे. आतमधला कलर ग्रीन आणि दोन्ही साईडने व्हाईट या पद्धतीने हा ढोकळा आपला तयार झाला आहे. आता यावरती आपण तडका देणार आहोत. तर तडका बनवण्यासाठी आपण बाजूला तडका बनवून घ्यायचा आहे. हे संपूर्ण ढोकळा जो आहे तो एका बाउलमध्ये मी काढून घेतला आहे. तर या पद्धतीने अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार झाला आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही केला तर अगदी हेल्दी असा आणि बराच काळ टिकतो. तर या पद्धतीने हा ढोकळा आणि आता आपण इकडे चटणीची तयारी म्हणजे तडक्याची तयारी करणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचे. तेलामध्ये आता मी 2 चमचे मोहरी घातली आहे. मोहरी संपूर्ण फुटू द्यायची आणि छान प्रकारे, म्हणजे पूर्ण मोहरी फुटल्यानंतर 4 ते 5 हिरवे मिरचीचे काप यामध्ये घालायचे. यानंतर यामध्येच 1 चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घालायची. 1 मोठा चमचा तीळ घालायचा आहे आणि या पद्धतीने हा तडका तयार करून घ्यायचा आहे. आता हा तडका ह्या पद्धतीने संपूर्ण चमच्याच्या साहाय्याने ह्या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता मी संपूर्ण हा तडका ढोकळ्यावर घालून घेते आहे सुरुवातीला आणि नंतर या पद्धतीने हलक्या हाताने हा तडका मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर जर तुम्हाला तसं जमत असेल तर तुम्ही या पद्धतीने ढोकळाचा शेक करून घेता तडक्यामध्ये, तर संपूर्ण ढोकळ्याला हा तडका लागला जातो. तर या पद्धतीने संपूर्ण तडका देऊन घ्यायचा ढोकळ्याला आणि हे नारळाच्या चटणीसोबत तुम्ही हा ढोकळा खायला सर्व करू शकता. अतिशय भन्नाट लागतो आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तेल लागत नाही. बिना तेलाचा हा झटपट सँडविच ढोकळा तुम्ही बनवू शकता. तर या पद्धतीने हा तांदळापासूनचा सँडविच ढोकळा नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दलची कमेंट मला नक्की करून
सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी मी तुम्हाला मिळेल. आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत आणि अशाच हेल्दी छान रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद.